नमस्कार, मी हर्ष जुदे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तुम्हाला माहिती आहे, चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच तुमच्याशी मी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल किंवा पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर मी आवर्जून तुम्हाला विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण की या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडी जसे की शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्रशिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचे वेळापत्रक असतील, प्रवेश फेऱ्या असतील, कॉलेजांचे पर्याय कसे निवडायचे, PhD प्रवेश प्रक्रिया असतील, सेट परीक्षा असेल, नेट परीक्षा असेल, अशा सर्व प्रकारच्या 360 एज्युकेशनची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्याच्यामुळं तुम्हाला जर शैक्षणिकदृष्ट्या अपडेट राहायचं असेल आणि कुठेतरी शिक्षण शिकताना योग्य माहिती हवी असल्यास तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा. शिक्षण झाल्यानंतरसुद्धा रोजगाराच्या दृष्टीने, नोकरीच्या दृष्टीने आणि करिअरच्या दृष्टीने योग्य खरी माहिती तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोचत असते. त्याच्यामुळं मी विनंती करेल की चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, मागेही आपण एका विषयावर बोललो होतो, त्या विषयात काही अपडेट आहे, त्याच्यामुळं बोलणं हे गरजेचं आहे. ते म्हणजे पेट परीक्षा. तर पेट परीक्षेबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील जे सरकारी विद्यापीठ आहेत, ज्याला आपण अकृषी विद्यापीठ म्हणतो, त्याच्यामध्ये पेट परीक्षा ही घेतली जाते. त्याला म्हणतो PhD एंट्रन्स टेस्ट. नावातच आहे PhD एंट्रन्स टेस्ट. तर ही पेट परीक्षा ही PhD अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. आता ही परीक्षा साधारणतः सगळ्या विद्यापीठांकडून कंडक्ट केली जाते आणि आत्ता साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये ह्या पेट परीक्षेचे अर्ज हे निघण्याची प्रक्रियाही सुरू होते, म्हणजे त्याचा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाही सुरू होते. तर त्याच्यामध्ये आत्ता पहिला नंबर जो लावला आहे असं म्हणायला हरकत नाही इकडे पश्चिम महाराष्ट्रात, ते म्हणजे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने. शिवाजी विद्यापीठाची PhD एंट्रन्स टेस्ट म्हणजे पेट प्रवेश प्रक्रिया ही सुरू झाली आहे आणि कालपासूनच म्हणजे 21 डिसेंबरपासून त्यांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहे. तर ह्या पेट परीक्षेसाठी तुम्हाला 10 जानेवारीपर्यंत, पुढच्या 10 जानेवारीपर्यंत हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची आहे. पेट परीक्षा तुम्ही अर्ज केल्यानंतर, शुल्क भरल्यानंतर तुम्हाला ही पेट परीक्षा देता येणार आहे आणि ह्या पेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुमची मुलाखत आणि मुलाखतीनंतर तुम्हाला ज्या विषयात PhD करायची आहे, ज्या विद्याशाखेत PhD करायची आहे, त्या विद्याशाखेमध्ये PhD करण्याची संधी ही मिळते. आपल्याला माहिती आहे की ह्या पेट परीक्षेची अनेक जण वाट पाहत असतात. अनेक प्राध्यापक असे आहेत जे कॉलेजांमध्ये ऑलरेडी शिकवत आहेत किंवा जे आत्ता लागण्याच्या परिस्थितीत आहेत, जे आता ज्यांना असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करायचं आहे, त्यांना कुठेतरी आपल्या शैक्षणिक गुणांकनात, गुणवत्तेत वाढ किंवा आपल्या करिअरच्या ग्राफ उंचवण्यासाठी ही PhD महत्त्वाची असते. अनेक ठिकाणी PhD असलं तर तुम्हाला ग्राह्य दिलं जातं, वेतनामध्ये थोडे फार फायदे त्याचे मिळतात. या अनुषंगाने PhDला महत्त्व आहे. प्रामुख्याने जे विद्यार्थी प्राध्यापकी पेशामध्ये जातात किंवा ज्यांना संशोधन करायचं आहे खऱ्या अर्थाने आणि कुठे जाऊन तरी रिसर्चमध्ये पुढे जाऊन आणखी ज्याला म्हणतो आपण बेसिक सायन्समध्ये PhD करायची आहे आणि संशोधनाला आपलं सहकार्य करायचं आहे, असे विद्यार्थी हे उमेदवार हे PhD प्रक्रियेत हे भाग घेतात. तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. पेट परीक्षेची जी सुरुवात आहे ती ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ती शिवाजी विद्यापीठामध्ये झाली आहे. तुम्हाला साधारणतः 10 जानेवारीपर्यंत हे अर्ज भरता येणार आहे. त्याचं परिपत्रक हे वेबसाईटवर ऑलरेडी पडलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी मी ते या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक ही शेअर करून जाणार आहे. साधारणतः 23-24ची ही ॲडमिशन प्रक्रिया आहे. नाही म्हटलं तरी उशीर झाला आहे भरपूर, कारण की साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया दरवर्षी पूर्ण होते. मात्र इथे सर्वीकडेच म्हणजे सगळ्या तुम्ही विद्यापीठाची माहिती घ्या. बऱ्यापैकी यंदा ही पेट परीक्षा ही राहणार आहे. तर अशा प्रकारे ही परीक्षा ही होणार आहे आणि तुम्हाला अर्ज भरायचा आहे. 10 जानेवारीची लास्ट डेट आहे. आता हे झालं शिवाजी विद्यापीठाचं. आपण गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठसुद्धा, तिथेसुद्धा ही पेट परीक्षा घेतली जाणार आहे. त्याच्या अनुषंगाने गेल्याच काही दिवसापूर्वी जे मार्गदर्शक आहेत, म्हणजे जे आपल्याला गाईड करतात PhDसाठी, त्यांना आपण गाईडशिप म्हणजे मार्गदर्शक असं सगळं म्हणतो, गाईड म्हणतो. तर त्यांच्याकडे ज्या जागा रिक्त आहेत, म्हणजे PhD अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायसाठी त्यांच्याकडे किती जागा रिक्त आहेत याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काही दिवसांपूर्वीच मागवली आहे. मात्र मार्गदर्शक वेळेत माहिती देत नाहीत ज्यांच्याकडे जागा आहेत किंवा ती माहिती योग्य भरत नाहीत.
त्याच्यामुळं ही प्रवेश प्रक्रिया ही रेंगाळली आहे, लांबली आहे. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पेट परीक्षा येत्या लवकरच एक 8-10 दिवसातसुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे, कारण सेट ऑलरेडी जाहीर झाली आहे आणि पेटची वाटसुद्धा पाहत आहे. आणि माझ्या माहितीनुसार आतापर्यंत त्यांनी अर्ज हे पेटचे सुरुवात केली पाहिजे होती, मात्र ते का केली नाही हे आपल्याला बघावं लागणार. पण याच्या अखेरीसपर्यंत अशी शक्यता आहे की पेट परीक्षेचे सुद्धा फॉर्म सुरू होऊन जाईल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे, म्हणजे आपण त्याला SPPU म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये. तर त्या पुणे विद्यापीठाच्या पेट परीक्षेला सुद्धा सुरुवात होऊन जाईल. नाही म्हटलं तरी ह्या ज्या दोन्ही पेट परीक्षा आहेत, म्हणजे शिवाजी विद्यापीठामधूनही मोठ्या प्रमाणावर जागा ह्या विद्यार्थ्यांना PhDसाठी प्रवेश मिळतो आणि पुणे विद्यापीठात सुद्धा नाही म्हटलं तरी जवळपास 2,500 ते 2,500 जागा दरवर्षी ह्या रिक्त होतात. तर ते एवढे मोठ्या संख्येने हे विद्यार्थी हे प्रवेश घेतात. आता ही ऑनलाईन पद्धतीने बऱ्यापैकी परीक्षा होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण जेव्हा व्हाल तेव्हा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमची एक मुलाखत होते आणि त्या मुलाखतीमधून तुम्हाला थेट चांगले गुण मिळाले तर तुमचा PhDला प्रवेश होतो. आता पुणे विद्यापीठाची जी पेट परीक्षा आहे त्याला सेट किंवा नेट तुम्ही जर ऑलरेडी क्वालिफाईड असाल तर तुम्हाला ही परीक्षा देण्याची आवश्यकता नसते. तुम्हाला फक्त एक अर्ज भरावा लागतो मुलाखतीसाठी. तुम्हाला थेट मुलाखतीला बसण्याचा चान्स दिला जातो. अशाच पद्धतीने शिवाजी विद्यापीठाला सुद्धा असण्याची शक्यता आहे. मला त्याबाबत कन्फर्मेशन नाही, मात्र सविस्तर वेळा तुम्ही जर परिपत्रक पाहिलं तर त्याच्यामध्ये ही माहिती तुम्हाला मिळून जाईल. यावर्षी का महत्त्वाचं आहे हे PhDला प्रवेश घेणं किंवा का जसं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे की मोठ्या प्रमाणावर खाजगी विद्यापीठं पुढं येत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि जी आत्ताची विद्यापीठं आहेत ज्याला आपण अकृषी सरकारी विद्यापीठं म्हणतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. तर ह्या जागा भरण्याची प्रोसेससुद्धा बऱ्यापैकी ही आता सुरू झाली आहे, मात्र ती हळूहळू चालत आहेत, खूप संथ गतीने आहे आपल्याला माहिती आहे. मात्र खाजगी विद्यापीठामध्ये सुद्धा जोऱ्याने म्हणजे तुम्ही जर कुठलेही वर्तमानपत्र जेव्हा बघाल तेव्हा 4-5 पानावर तुम्ही बघा अनेक कॉलेजांच्या अनेक विद्यापीठांच्या जाहिराती तुम्हाला प्राध्यापक भरतीच्या दिसेल. त्याच्यामध्ये हा क्रायटेरिया तर दिलाच आहे आपल्याला, सेट नेट उत्तीर्ण व्हायचा. त्याचप्रमाणे PhDसुद्धा तिथे बऱ्यापैकी असली तर तुम्हाला एक प्राधान्य दिलं जातं. मी प्राधान्य म्हणतो आहे म्हणून. तर त्याच्यामुळं PhDला सध्या महत्त्व आहे. अनेक जणं PhD करतात. NEP-नुसार PhDला प्रवेश घेण्याचे क्रायटेरिया बदलणार आहे, पण सध्या तरी एकूण जी परिस्थिती आहे प्राध्यापक भरतीची खाजगी विद्यापीठं म्हणा किंवा खाजगी कॉलेज म्हणा, अनुदानित महाविद्यालय इकडे, तर तिथेसुद्धा थोडं एक ज्यांच्याकडं PhD पदवी असते तर त्यांनासुद्धा कुठेतरी हे प्राधान्य हे देण्यात येतं. तर हे आता सुरुवात झाली आहे पेट परीक्षेची. काही दिवसात पुणे विद्यापीठाची होईल. त्याच्यानंतर इतर जे सगळे विद्यापीठ आहे महाराष्ट्रातील ते सुद्धा हळूहळू आपले जी पेट परीक्षा आहे ती पेट परीक्षा घेण्याला सुरुवात होईल. आणि एकदा ही सुरुवात झाली की मग साधारणतः पुढच्या माझ्या विचाराप्रमाणे फेब्रुवारी महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यार्थ्याला PhDला प्रवेश मिळेल अशी एक शक्यता आहे. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी भेट देत राहा चॅनलला. त्याच्यामुळे म्हटलं आहे मी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माहिती ही खरी आणि बऱ्यापैकी अधिकच्या जवळ जाणारी आहे. तुमचा या शैक्षणिक घडामोडींतून फायदाच होणार आहे. या चॅनलचा आपल्या आजूबाजूचे जे गरीब होतकरू हुशार विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा माहिती द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा योग्य माहिती मिळत राहील. त्याचा फायदा त्यांना शिक्षण घेताना होईल आणि शिक्षणानंतर करिअरच्या दृष्टीने सुद्धा होईल. जर्नलिस्ट हर्ष दुधे म्हणून माझं चॅनलसुद्धा आहे टेलिग्रामवर, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक मी शेअर केली आहे. ह्या यूट्यूबच्या पेजवर तुम्हाला ती पाहता येईल. मी कमेंटमध्येही ती शेअर करेल. आवर्जून ते सुद्धा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडी तुम्हाला ह्या माहिती होत राहतील. तर भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.